आज 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची मतमोजणी. प्रशासनाकडून जय्यत तयारी. झी 24 तासवर पहा अचूक आणि वेगवान निकाल. आमदार विलास भुमरेंच्या मुलाच्या हाताला शाई लावणं, अधिकाऱ्यांना भोवलं. केंद्रप्रमुख दिलीप नरवडेंसह मतदान अधिकाऱ्यांचं निलंबन. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई. पुण्याच्या महापौर आणि उपमहापौर पदाची आज निवडणूक. महापौरपदी मंजुषा नागपुरे, उपमहापौर पदावर परशुराम वाडेकर यांच्या निवडीची औपचारिकता पार पडणार. चंद्रपूर महापालिकेत भाजपकडून शिवसेना युवतीला 1.25 वर्षाच्या महापौर पदाची ऑफर. 2 वर्ष स्थायी समिती अध्यक्षपदाची ऑफर दिल्याची चर्चा. पहिला महापौर कोणाचा यावर चर्चा अडल्याची सूत्रांची माहिती. सरकारी रुग्णालयांमधील मोफत उपचार बंद. केस पेपरपासून शस्त्रक्रियेपर्यंत शुल्क लागणार. सरकारी रुग्णालयातील उपचारांचे दर निश्चित. 2.5 वर्षानंतर आरोग्य विभागाचा यू-टर्न. परीक्षा पे चर्चाचा दुसरा भाग आज प्रदर्शित होणार. सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधणार. 12वीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात. 18 मार्चपर्यंत परीक्षा चालणार. कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज. भराडी देवीच्या जत्रोत्सवाला आजपासून सुरुवात. लाखो भाविक अंगणेवाडीमध्ये दाखल. नेते मंडळी भराडी देवीच्या चरणी लीन होणार. नाशिकच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट. ठाकरेंकडून नगरसेवकांचं अभिनंदन. नाशिक विमानतळ विस्तारीकरण प्रकल्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन. ओझर विमानतळाची एक्सक्लुसिव्ह दृश्य झी 24 तासवर. 2047 मध्ये अखंड भारताचं स्वप्न पहा. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांचं आवाहन. बांगलादेशातील 1.25 कोटी हिंदूंनी ठरवल्यास काहीही अशक्य नाही. सरसंघचालकांचा गर्भित इशारा. उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थिकलशांचं प्रयाग संगमावर विसर्जन. जय पवार यांच्या हस्ते अस्थिकलशाची पूजा. डोंबिवलीत तरुणांकडून स्टंटबाजी. मानकोली पुलावरची जीवघेणी रेसिंग. वाहन चालकांमध्ये दहशतीचं वातावरण. पोलिसांकडून दुर्लक्ष. स्टंटबाजी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. कबूतर पाळण्याच्या वादातून खून. मित्राकडूनच मित्राची हत्या. धुळ्यातल्या साक्री शहरातली धक्कादायक घटना.